परळीत धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचा विडा शरद पवारांनी उचललाय. पण शरद पवार गटाच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात कोण याचं उत्तर मिळालं नव्हतं. पण अखेर शरद पवार गटानं आपल्या तिसऱ्या यादीत परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात उमेदवार जाहीर केलाय. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना पक्षात घेऊन पवारांनी मुंडेंविरोधात तुतारी फुंकली आहे. मुख्य म्हणजे परळीत आजवर ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना होत असताना पवारांनी पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत करण्याची खेळी केली आहे. आतापर्यंत शरद पवार परळीमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी उमेदवार उतरवतील आणि मुंडेंविरोधात खेळी करतील असं म्हटलं जात होतं. पण ओबीसी विरुद्ध मराठा ही पवारांनी खेळी करून नक्की डाव मारलाय की बिघडवलाय? देशमुख विरुद्ध मुंडे असा परळीतला सामना नक्की कसा रंगणार त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सगळ्यात आधी गेल्या काही दिवसात परळी विधानसभेत उमेदवारीवरून काय काय घडलं ते बघूयात. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांची उमेदवारी फिक्स होती. पण शरद पवारांकडून उमेदवारीसाठी अनेक नावं चर्चेत आली. मुंडे घराण्याचे अत्यंत विश्वासू असलेल्या राजाभाऊ फड यांचा शरद पवारांनी पक्षप्रवेश घडवून आणला. या पक्षप्रवेशावेळी ही तर फक्त सुरुवात आहे. परळीत यापेक्षा मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ असं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार मुंडेंच्या विरोधात ओबीसी चेहरा म्हणून फड यांच्या हाती तुतारी देतील असं बोललं जात होतं. त्यानंतर शरद पवारांकडून दुसरं नाव चर्चेत होतं, ते म्हणजे सुनील गुट्टे यांचं. रत्नाकर गुट्टे आणि सुधामती गुट्टे यांचे चिरंजीव सुनील गुट्टे यांनी मतदारसंघात मुंडेंच्या विरोधात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली होती. मुंडे विरुद्ध गुट्टे असा पारंपरिक संघर्ष मतदारसंघात असल्यामुळं पवार इथून गुट्टेंना मैदानात उतरवतील असंही सांगितलं जात होतं. पण पवारांनी अखेर राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन परळीत मराठा कार्ड खेळण्याची चर्चा आहे. आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेसाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. तेव्हा त्यांच्याही उमेदवारीच्या चर्चा झाल्या. पण देशमुख मराठा असल्यानं ओबीसी बहुल असलेल्या परळीत पवार मराठा चेहरा देतील का असा प्रश्न निर्माण झाला होता. ओबीसी विरुद्ध ओबीसी अशा लढतीचा परळी विधानसभेचा इतिहास राहिलाय. त्यातच बीड लोकसभेत पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर परळीतला ओबीसी समाज मुंडेंच्या बाजूने एकवटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली तर एकगठ्ठा ओबीसी मतदार मुंडेंच्या बाजूने शिफ्ट होण्याची शक्यता असल्यानं पवार देशमुखांना उमेदवारी देणार नाहीत अशाही चर्चा झाल्या होत्या. पण तरीही आता पवारांनी देशमुखांना मैदानात उतरवण्याची खेळी खेळली याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मराठा कार्ड. आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेसाहेब देशमुख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून कामही केलंय. तसंच काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून राजेसाहेब देशमुख ओळखले जातात. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी मोठं काम केलंय. त्यामुळे मतदारसंघात देशमुखांचा प्रभाव आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे परळी मतदारसंघात देशमुखांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर असल्याचं सांगितलं जातं. त्यातच सध्या परळीसह मराठवाड्यात जरांगे फॅक्टर प्रभावी आहे. राजेसाहेब देशमुख आणि जरांगे पाटील यांचे संबंध चांगले असल्याचं बोललं जातं. अलीकडेच त्यांनी जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत जाऊन भेटही घेतली होती. त्यामुळे मराठा मतदार एकगठ्ठा आपल्या बाजूने वळवण्यासाठी पवारांनी राजेसाहेब देशमुखांना रिंगणात उतरवल्याची शक्यता वर्तवली जाते. देशमुखांना उमेदवारी देण्यामागची दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे बेरजेचं राजकारण. बीड लोकसभेच्या वेळी बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी राजेसाहेब देशमुखांनी आपली सगळी ताकद लावली होती. त्यामुळे बजरंग सोनावणे यांच्या रूपात मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. तसंच अलीकडेच भाजपमधून शरद पवार गटात आलेले रमेश आडसकर यांच्या पुतण्याशी राजेसाहेब देशमुख यांच्या कन्येचा विवाह झालाय. आता आडसकर हे पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जात असले तरी त्यांचं धनंजय मुंडे यांच्याशी पटत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख आणि आडसकर सख्य मुंडेंच्या विरोधात उभं राहू शकतं. त्यातच धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक संजय दौंड हे आता धनंजय मुंडे यांच्यापासून लांब गेल्याचं बोललं जातं. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार आणि पंडितराव दौंड यांचे जुने संबंध आहेत. 2020 मध्ये संजय दौंड यांना विधान परिषदेची उमेदवारीही पवारांनी दिली होती. संजय दौंड यांची मतदारसंघात चांगली ताकद असल्याचं बोललं जातं. त्यामुळे देशमुख प्लस आडसकर प्लस दौंड प्लस सोनावणे असं बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न पवारांनी परळीत केल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरीतच मराठा कार्ड खेळून मराठा मतदार एकगठ्ठा आपल्या बाजूने ठेवण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं. पण पवारांनी मराठा कार्ड खेळण्याची खेळी खेळून डाव मारण्याचा प्रयत्न केला असला तरी हा डाव उलटा पडण्याचीही शक्यता वर्तवली जाते. त्याचं कारण म्हणजे
परळीत मराठा मतदारांपेक्षा ओबीसी मतदारांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं. त्यातच लोकसभेप्रमाणे यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष परळीत झाला तर ओबीसी मतांची सगळी ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभी राहू शकते. तसंच परळी हा मुंडे घराण्याचा गड राहिलाय. गेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर इथे जिंकलेले पक्ष आणि नेते वेगवेगळे असले तरी त्यांचं आडनाव मात्र मुंडेच आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या परळीत 2009 आणि 2014ला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा पराभव करत 2 वेळा बाजी मारली तर 2019ला धनंजय मुंडे विजयी झाले. आता महायुती आणि गेल्या काही वर्षातला संघर्ष मिटवून बहीण भाऊ एकत्र झालेत. त्यात मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचा झालेला पराभव इथल्या ओबीसी समाजाच्या जिव्हारी लागला होता. भाजपनेही आता पंकजा मुंडेंना विधान परिषदेची आमदारकी देऊन एक प्रकारे त्यांचा सन्मान केलाय. आता मुंडे बंधू भगिनी एक झाल्यानं दोन्ही बाजूच्या समर्थकांची मोठ बांधली गेली आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात धनंजय मुंडे प्लसमध्ये जाताना दिसतात. तसंच शरद पवारांकडून इच्छुक असलेले सुनील गुट्टे आणि राजाभाऊ फड हे दोन्ही ओबीसी समाजाचे नेते आता नाराज झाल्याची चर्चा आहे. राजाभाऊ फड यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालंय. त्यामुळे त्यांची भूमिका आता महत्त्वाची असणार आहे. ते राजेसाहेब देशमुखांसाठी मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यातच रमेश आडसकर हे राजेसाहेब देशमुख यांच्या सोयरिकीत असले तरी ते माजलगाव विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. पण तिथून मोहन जगताप यांना पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नात्याच्या आड आडसकरांची महत्वाकांक्षा आली तर ती गोष्ट राजेसाहेब देशमुख यांच्या विरोधातही जाऊ शकते. तसंच धनंजय मुंडे यांचं स्वतःचं असं एकहाती वर्चस्व मतदारसंघात आहे. त्यांच्या इतकी बूथ लेवलची स्ट्रॉंग यंत्रणा कोणाकडेही नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे या बाबतीतही मुंडे वरचढ ठरताना दिसतात. पण राजाभाऊ फड यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यामुळे परळीत ओबीसी मतांचं विभाजन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गुट्टेंनी सुद्धा असाच निर्णय घेतला तर ओबीसी मतं विभागली जाऊ शकतात. असं झालं तर त्याचा फटका कुठेतरी मुंडेंच्या वोट बँकेवरही होऊ शकतो. त्यामुळेच परळीत देशमुख विरुद्ध मुंडे ही मराठा विरुद्ध ओबीसी लढत चांगलीच रंगणार आहे असं दिसून येतं. या लढाईत नक्की बाजी कोण मारणार? मुंडेंविरोधातला पवारांचा डाव बसणार की फसणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.